पोटावर आदळते आणि गर्भपात करून टाकते. म्हणजे या कृतीतून तिची इच्छा आहे की मलाच पुत्र अगोदर व्हायला पाहिजे होता. ही पुत्रेच्छा नाही ना माणसाची. बरं पुत्र चांगला असेल तर ठीक आहे. एक फार सुंदर कहावत है हिंदी में, पूत सपूत तो क्यों धन संचय और पूत कपूत तो क्यों धन संचय. ते म्हणतात पुत्र सुपुत्र आहे तर धनाची काय गरज आहे. सुपुत्र आहे तो, त्याला धनाची गरज नाही, तो कमवेल. आणि पुत्र कुपुत्र आहे तो क्यों धन संचय, कारण तुम्ही किती जरी कमवलं वाटोळं करून टाकणार. मग दोन्ही बाबतीत तुम्हाला त्याची गरज नाही होती, पण आम्हालाच मिळालं पाहिजे, मलाच मिळालं पाहिजे इतकं आपल्याला वाटत असतं लक्षात. पण या धृतराष्ट्राचं गांधारीचा विचार केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की ही पुत्रेशना जी आहे ही अत्यंत वाईट, अत्यंत वाईट. पण प्रपंचामध्ये सगळ्या लक्षात घ्या, पुत्रेशना, लोकेशना आणि वित्तेशना. आपल्याला पुत्र व्हावा यासाठी तर सगळी धडपड असते की नाही प्रपंचामध्ये. समजा प्रपंच नावाच्या वृक्षाला पुत्र नावाचं फळ नसेल तर तो प्रपंच काय कामाचा आहे का. प्रत्येकाला असं वाटतं ना, काय अर्थ आहे बा आपल्या प्रपंच वृक्षाला जर पुत्र नावाचं फळ नसेल, काहीच अर्थ नाही आहे आपला. प्रपंचामध्ये संपत्ती नसेल तर काय अर्थ आहे. माणूस म्हणतो करायचं कशासाठी, किती धडपड करतो आपण, आणि आपल्याला जर एवढं सगळं आहे मग कशाला खेटा केल्या आपण, कशासाठी गेलो बा आपण मंचळला, आणि देव आम्हाला देतच नाही का. कशाला जायचं देवाच्या आम्ही यात्रेला दरवर्षी जातो, हे काही वर्षी चुकत नाही, बरं तिथे गेल्या उपवास बी करतो, बरं देवाला विडावसर बी करतो, करत त्याचं नाही, बरं उठी पण करतो, सगळं करतो आम्ही. पण काय आमच्या मध्येच खबर असायची काही कळत नाही. म्हणजे या संपत्ती नसेल आपल्याकडे तर आपण अस्वस्थ होऊन जातो नाही का, अस्वस्थ होऊन जातो. तिसरी गोष्ट की लोकांना आपल्याला जर मानलं नाही, सन्मान दिला नाही तर, समजा आता इथे आपण बसून आहोत आणि एखादी व्यक्ती जर बाहेरून आली आणि त्या व्यक्तीला कोणी या बसा असंही म्हणलं नाही तर त्याला वाटतं काय कमाल झाली, पण असे उद्धट लोक काय, या सुद्धा म्हणत नाही, बसा सुद्धा म्हणत नाही. अरे बाबा ये बस, आमच्या घरी आला तू, कुठे आला, मंदिरमध्ये. मंदिर कोणाचं आहे, देवाचं आहे. तू कोणासाठी आला, देवासाठी. काय ऐकायला आला, शास्त्र ऐकायला आला. मग ये बस ऐक नाही का. परंतु माणसाला वाटतं आम्हाला सन्मान दिला पाहिजे, आम्हाला बोलवलं पाहिजे नाही का. म्हणजे लोकेशना ही इच्छा असते माणसाची, आणि ती प्रपंचासाठी या गोष्टी ठीक आहे, त्याच्याशिवाय प्रपंच अपूर्ण आहे असंही म्हणू आपण. कारण त्याचसाठी सगळी धडपड चाललेली आहे. त्यासाठी केला होता अट्टा असं म्हणण्यासाठी, आपला सगळा अट्टा त्याचसाठी आहे नाही का. आपल्याला सन्मान मिळाला पाहिजे म्हणून किती आपण धडपडत असतो, आपल्याला संपत्ती मिळाली पाहिजे म्हणून किती धडपडत असतो, आपल्याला पुत्र प्राप्ती झाली पाहिजे म्हणून खूप धडपडत असतो. पण अध्यात्मामध्ये या तिन्ही गोष्टी अडचणीच्या आहेत. अध्यात्म मोठं विचित्र आहे. तुम्ही म्हणसाल बाबा मग आम्ही या सगळ्या गोष्टीचा त्याग करावा, असं काही गोष्टी अशा असतात. त्याग शब्दाचा अर्थ, त्याग म्हणजे त्याला सोडून देणे असा अर्थ नसतो. जसं उदाहरणार्थ तुम्ही कपड्याचा त्याग केला म्हणजे काय केलं, कपडे काढून टाकले नाही असं नाहीये. भरजरी वस्त्राचा त्याग केला हा त्याचा अर्थ. आम्हाला समजलं पाहिजे. तुम्ही पदार्थाचा त्याग केला म्हणजे काय केलं, तुम्ही गोड इंद्रियार्थ पदार्थ, रसयुक्त पदार्थ याचा त्याग केला. बाकी जेवण तर तुम्ही करताच आहात, जे पाहिजे पोटाला तेवढं घेताच आहात. त्याच्यामध्ये रस घेत नाही, त्याच्यामध्ये तुम्ही रस घेत नाही. कपड्यामध्ये तुमचा रस नाही, तुमचा जेवणामध्ये रस नाही, दागदागिन्यामध्ये रस नाही. याचा अर्थ तुम्ही त्या गोष्टीचा त्याग केला.
जसं आपण जर बघितलं की भरत राजा आहे, जनक राजा आहे. आणि हा जनक कोणता जनक राजा? ज्याला गीतेमध्ये असं म्हटलंय की मास्तिता जनकादय, तिथे ज्या जनकाचा उच्चार केलेला आहे तो जनक. हा जनक राजा विदेही जनक असं म्हटलेलं आहे. खरं तर त्याचं नाव विदेही जनक आहे, त्या जनकाचं नाव. तर तो जनक कसा आहे? तर तो जनक असा आहे की त्याच्याकडे गेल्यानंतर तो राजगादीवर बसलेला आहे, अंगावरती भरजरी वस्त्र आहेत, समोर त्याच्या नाचकाम चाललेलं आहे, सगळं आहे, राज उपभोग सगळं आहे. परंतु एवढं असताना तो त्याच्यामध्ये रममान नाहीये, त्यात रमलेला नाहीये. कारण याज्ञवल्क्य नावाचा ऋषी आहे, त्याचा शिष्य जो आहे तो याज्ञवल्क्य ऋषींनी त्याला विचारलं की स्थितप्रज्ञ कसा असतो, एखादं उदाहरण मला द्या. तो म्हणतो तुला उदाहरण देता येणार नाही, प्रत्यक्षात तुला मी पाठवतो, त्याच्याकडे तू जा. मग तो त्या जनकाकडे पाठवतो आणि जनकाकडे आल्यानंतर तो पाहतो की जनक राजा सिंहासनावर बसलेला आहे आणि सगळं वैभव त्याच्याकडे, सोनं चांदी हिरे मानी सगळं राजवैभव आहे, लोक आहेत, सगळं आहे. आणि एवढं सगळं असून तो राजा बसलेला आहे आणि तो शिष्य दरवाजात पोहोचला, नृत्यकाम चाललेलं आहे. तो म्हणतो मी आलो पुन्हा ठिकाणी, माझ्या गुरुला काय वेळ लागला काय, मला इथे पाठवलेलं आहे, याच्याकडे पाठवलेलं आहे. जनकाच्या बारीक नजरेतून चुकत नाही, चाणक्य नजरेतून तो पाहतो, शिपायाला सांगतो त्याला बोलव इकडे. त्याला बोलवलं जातं याज्ञवल्क्य ऋषीच्या त्या शिष्याला. तो येतो आणि तो म्हणतो का चाललास तू वापस? तर म्हणे माझ्या गुरुनी मला पाठवलं. कोण तुझे गुरु? म्हणे याज्ञवल्क्य ऋषी. त्यांनी पाठवलं. म्हणे हो त्यांनी पाठवलं. कशासाठी पाठवलं? म्हणजे स्थितप्रज्ञ कसा असतो हे पाहण्यासाठी पाठवलं. म्हणे बरोबर पाठवलं त्यांनी, थांब इथे. काय थांबू म्हणे इथे तर सगळं विलास चाललेला आहे, सुखोपभोग चाललेला आहे, या ठिकाणी सगळं म्हणजे विषय सुख दिसते आहे, जिकडे तिकडे विकार दिसतोय सगळीकडे. सांगितलं ठीक आहे, आजच्या दिवस थांब, आजच्या दिवस थांब, कारण उशीर झाला, तू आता पोहोचू सुद्धा शकत नाही, लोक तुला त्रास देतील, तुझ्याजवळ काही नाहीये पण लोक विनाकारण तुला त्रास देतील रस्त्याने, त्यापेक्षा तू थांब, आजच्या दिवस उद्या निघून जा. रात्री तो थांबला. सकाळ झाली. जनक राजा सकाळी प्रातःकाळी नदीवरती आंघोळ करायला गेलेला आहे आणि हा याज्ञवल्क्य ऋषीचा शिष्य आहे, हा सुद्धा आंघोळ करायला गेलेला आहे. याज्ञवल्क्य ऋषीचा शिष्य अगोदर गेलेला आहे आणि जनक राजा त्याच्यानंतर त्या नदीकडे चाललेला आहे. इतक्यामध्ये इकडे राजवाडा पेटलेला आहे. काय झालेला आहे? राजवाडा पेटला आणि नदीवर आंघोळ करत असलेला तो याचा शिष्य याज्ञवल्क्य ऋषीचा तो तिथून पळत सुटला. जनकाने त्याचा हात पटकन पकडलं, मंडप पकडलं. कुठे चाललास? अरे म्हणे तो राजवाडा जळतोय. म्हणे जळू दे ना, तुझं काय दाखवाय, तुझं काय जळते, तू का धर्म करतोस? नवे दय्यती किंचन, हा सुंदर श्लोकखंड आहे. तो म्हणतो जे माझं आहे ना ते अजिबात जळणार नाही, आणि जे जळतंय ते माझं नाही आहे. जे जळते ते माझं नाही आहे आणि जे माझं आहे ते अजिबात जळत नाही. तुझं काय अटकलं? तो म्हणे माझी लंगोटी आहे, माझी काय इथे लंगोटी राहिलेली आहे. विचार करा, म्हणजे आपला मोह लंगोटीमध्ये सुद्धा अटकू शकतो आणि एक राजपाट जरी असेल त्यातही मोह अटकत नाही. हा त्याचा अर्थ आहे. त्याग कशा पद्धतीचा असला पाहिजे? तो त्या पद्धतीचा असला पाहिजे असं म्हणतात चक्रधर भगवंत. त्याजावे संन्यासी माणसाकडे तुम्हाला सगळं वैभव दिसेल, पण ते दिसत असताना ज्या वेळेला देवाचं बोलवणं येतं, देवाची आज्ञा होते, त्यावेळेला मात्र त्या सगळ्या गोष्टीचा ते त्याग करतात. म्हणजे असून नसल्यासारखं ते म्हणतात हे सगळेही देवाचे, माझं इथे काहीच नाही. ही सगळी संपत्ती कोणाची आहे? देवाची आहे, ही माझी नाही आहे. मी नेहमी सांगत असतो, माझ्या खिशामध्ये जे द्रव्य आहे, माझ्या खिशामध्ये जे पैसे आहेत, हे पैसे माझे नाही आहेत, ते कृष्णाचे आहेत. कारण तुम्ही ते चक्रधराचे आहेत, तुम्ही ते कृष्णार्पण म्हणून मला दिलेले आहे, माझे नाही आहेत, माझे अजिबात नाही आहेत, ते कृष्णाचे आहेत. मला विधी नाही केलं चोरीला जाण्याची, माझे पैसे चोरीला जातील असं मला अजिबात वाटत नाही. कुणाचीच हिंमत नाही कृष्णाचे पैसे चोरी करण्याची. असा अजून जन्माला यायचा आहे की चोरी करणार, लक्षात ठेवा.
नाही चोरी करू शकत. आणि ज्यांनी हे पैसे चोरले त्याचं प्रपंचामध्ये कधीच भलं होत नाही, त्याचं प्रापंचिक वाटोळच होणार. कारण या पैशानं त्यांनी जर जे जे वस्तू घेतली, जे जे खरेदी केलं किंवा जिथे जिथे त्यांनी उपयोग केला या पैशाचा, तिथे तिथे त्याला आध्यात्मिकच प्राप्ती होणार. म्हणजे त्याचं प्रापंचिक वाटोळ होणार आणि आध्यात्मिक चांगलं होणार. कारण तो पैशाचा परिणाम आहे, तो कृष्णाचा पैसा आहे. कृष्णाचा पैसा ज्याच्याकडे गेला, कृष्णाची संपत्ती ज्याच्याकडे गेली, त्याच्याकडे गेल्यानंतर कृष्णासारखं त्याला करेल की नाही ती संपत्ती. कारण ती आता ती संपत्ती जलसंपत्ती झालेली आहे, कारण त्याच्यामध्ये कृष्ण शिरलेले आहे. म्हणून ती गोष्ट महत्वाची. पुत्रेशना, लोकेशना आणि वित्तेशना. पण पुत्र आम्हाला चांगला पाहिजे नाही का. सुभाषितकार फार सुंदर वर्णन करतात. प्रदोषे दीपकश्चंद्र, प्रभाती दीपको रवी, त्रैलोक्ये दीपको धर्म, सुपुत्र कुलदीपक. ते म्हणतात प्रदोषे दीपकश्चंद्र, प्रदोष म्हणजे रात्री, आणि प्रदोष शब्दाचा अर्थ अंधाऱ्या रात्री. रात्रीच्या वेळेला अंधार असतो आणि त्यावेळेला चंद्रोदय जर झाला तर काय होते, प्रकाशित केला जाते पृथ्वीला. म्हणून प्रदोषे दीपकश्चंद्र, त्या ठिकाणी चंद्र हा दीपक आहे, दिव्याचं काम करतो. प्रदोषे दीपकश्चंद्र, प्रभाते दीपको रवी. दिवस निघाल्यानंतर प्रभात झाली त्यावेळेला दिव्याचं काम सूर्य करतो. प्रभाते दीपको रवी. आणि तिन्ही लोकांमध्ये त्रैलोक्ये दीपको धर्म. तिन्ही लोकांमध्ये दिव्याचं काम कोण करतो तर धर्म करतो. लक्षात ठेव, धर्म तिन्ही लोकांमध्ये काम करतो दीपकाचं. स्वर्गामध्ये, पृथ्वी लोकामध्ये, पाताळ लोकांमध्ये. तुमच्याकडे धर्म असेल तर तुम्हाला कुठेच अडचण येत नाही. स्वर्गात अडचण येत नाही, पृथ्वी लोकात अडचण येत नाही, पाताळ लोकात अडचण येत नाही. पाताळ लोकामध्ये जेव्हा भीम गेलेला आहे त्याच्या ठिकाणी भगवंताचं म्हणजे त्यात आशीर्वाद आहे, म्हणून त्याच्या ठिकाणी धर्म आहे, तो धर्माने वागलेला आहे. म्हणून पाताळ लोकात गेल्यानंतर सुद्धा त्याचं नुकसान होत नाही, त्याचं भलंच होतं त्या ठिकाणी. आलं का? युधिष्ठिरा दिव्यदर्शन या वेळेमध्ये जेव्हा युधिष्ठिर भगवान गोपालकृष्ण निजधामाला निघून जातात आणि युधिष्ठिराला नरकाकडे नेल्या जातं. का तर 7 दिवस आणि 7 रात्र ते राज्य गादी देण्यासाठी पाठीमागे कलियुगामध्ये राहिलेले असतात आणि कलियुगाची हवा पाणी त्यांना लागलेली असते. मग ते यमराजाला म्हणतात, अरे मला इकडे कुठे घेऊन चालले. ते म्हणे तुम्ही कलियुगामध्ये. अरे मी अन्न पाणी घेतलं नाही कलियुगाचं. नाही म्हटले पण हवा पाणी तर लागलं तुम्हाला. अन्न नाही घेतलं, हवा लागली ना, ही कलियुगाची हवा आहे. मग त्याचं तुम्हाला काहीतरी तुम्हाला भोगावं लागेल. म्हणून नरकाचं दर्शन झालेलं आहे. परंतु नरकाकडे जात असताना सुद्धा, स्वर्गात गेलेले असताना सुद्धा धर्म त्यांच्याकडे होता. का? त्यांच्यासोबत पुत्र होता असं सांगितलं. आणि मग ते म्हटले बा स्वर्गाच्या या रस्त्यानं तुम्ही जा. तर दरवाजामध्ये द्वारपालाने अडवलं, म्हणजे हा कुत्रा नाही येऊ शकत, तुम्ही जा. त्यामुळे नाही, कुत्रा माझ्यासोबत आलाय, तो माझा संगी आहे, माझा साथी आहे, माझा सोबती आहे, आणि त्याला सोडून मला नाही जमत. तसं चक्रधर भगवंत म्हणतात की आधी सांगा ती, नाही का. चोराला ज्यावेळेस म्हणजे चक्रधर भगवंतांनी हे केलं, त्याचे प्राण वाचवले, होडी चोरली म्हणून त्याला शिक्षा देण्यात आली आणि तेव्हा त्याला वाचवलं. तर त्यावेळेस ते म्हणतात आधी सांगा ती, आंघोळ घालायची आधी सांगा ती, उठणं लावायचं आधी सांगा ती, पूजा करायची आधी सांगा ती, आणि वाचवलं ते त्याला. तसं युधिष्ठिर म्हणतो नाही, तुम्हाला सांगायची आहे आणि मी त्याला सोडून नाही येत. तुम्हाला मला येऊ वाटलं येऊ द्या रस्त्यानं, नाही तुम्ही नरकाच्या तिकडून दुसऱ्या रस्त्याला जाईल, परंतु नाही येणार नाही. त्यावेळेला हा खराच धर्मवान आहे का म्हणून यमराजाने कुत्र्याचं रूप घेतलेलं होतं, कुत्र्याचा वेश धारण केला होता. मग यमराजा आपल्या पूर्ण याच्यामध्ये वेशामध्ये आला आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हा यम आहे. ते म्हणजे तुम्ही येतोय म्हटले, हो तुझी परीक्षा घेत होतो. हे लक्षात घ्या की त्या ठिकाणी धर्म असल्यामुळे त्याचा जय झालेला. येतो धर्म तर तो जय होतो. जिकडे धर्म आहे तिकडे जय आहे, जय दुसरीकडे नाही. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्प्रसरी विजयवर होती ध्रुव आणि तिरमत्री मम. 18व्या अध्यायामध्ये शेवटचा श्लोक आहे आणि ग्वाही देतो संजय की जिकडे धर्म आहे तिकडे जय आहे.
दीपक धर्म, तिन्ही लोकांमध्ये धर्म हा दीपकाचं काम करतो, दिव्याचं काम करतो. लक्षात ठेवा, तुम्हाला मार्ग दाखवण्याचं काम करतो, तुम्हाला सन्मार्गाला लावण्याचं काम करतो. म्हणून धर्म अत्यंत, जेव्हा जेव्हा धर्मानं धर्म सोडला तेव्हा तेव्हा तो अडचणीत आलेला आहे. लक्षात दृष्टीनं जेव्हा जेव्हा तो खरं तर धर्मालाच त्याला म्हणत होते, पण जेव्हा जेव्हा त्यांनी धर्म सोडला, जेव्हा जेव्हा भगवंताची साथ सोडली म्हणजे धर्म सुटला, तेव्हा तेव्हा तो अडचणीत आला. आपणही असंच होणार आहे. जेव्हा जेव्हा आपण धर्म सोडू तेव्हा तेव्हा आपण अडचणीत येऊ, हे लक्षात ठेवा. कारण आपल्याला दिसणार नाही आहे, आपल्याला समजणार नाही आहे, आपण आंधळे होतो, रस्ता आपला सुकर होणार नाही, रस्ता सुस्पष्ट होणार नाही होणार. का तर त्रैलोक्य दीपक धर्म, तिन्ही लोकांमध्ये धर्म हा दिव्याचं काम करतो, दीपकाचं काम करतो. लक्षात ठेवा. पण फार महत्वाची गोष्ट आहे, फार महत्वाची. आणि सुपुत्र कुलदीपक या ओळीचा, या सुभाषिताचा श्लोकखंड, 4था श्लोकखंड, चांगला पुत्र असेल तर तो कुलाचं दीपक आहे. मग चांगला पुत्र कसा समजावा, नाही का? जो पित्याची आज्ञा पालन करतो तो पुत्र, पित्याच्या आज्ञेच्या बाहेर जात नाही तो पुत्र. आलं का लक्षात? परशुरामाला जमदग्नीनं सांगितलं रेणुकेचा मुहूर्त उडव, सेकंदाचाही विचार न करता त्याला मुहूर्त उडवलं. आपल्या आईने सेकंदाचा विचार नंतर सांगितलं आता मला आई नाही, तुम्ही सांगितलं मी ते काम केलं, आता मला आई पाहिजे, माझी आई मला द्या. सामर्थ्य आहे ते, सामर्थ्य होतो तो भाग निराळा, तो कथा भाग निराळा, आपण तिकडे जास्त जाणार नाही. पण धर्म म्हणजे काय तर आज्ञा पालन जो करतो, लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये धर्म असतो, त्याला धर्मवान असं म्हणतात. म्हणून त्रैलोक्य दीपक धर्म आणि सुपुत्र कुलदीपक, तर चांगला पुत्र समजावा, कुलाचा दीपक बनतो. किंवा कुळाचा, आपण कुलदीपक म्हणतो की नाही, आमचे कुलदीपक आहे, आमच्या कुळाचे दीपक आहे. तर कुलदीपकानं किती दिवे लावले याच्यावरती तो कुलदीपक अवलंबून असतो, नाही का? कुलदीपकानं दिवे लावण्यासाठी जर दारू आणलेली असेल तर त्याने ती पेटते ना, पेट घ्यायची. तो म्हणत असेल की ती लावायचा किंवा दिवा लावायला पाणी, तर मग नाही का, तो जर मद्यपान करत असेल, मांस भक्षण करत असेल, तो जर आई वडिलाचं ऐकत नसेल, नाही का, तो जर वाईट वागत असेल, तर त्याचा मनस्ताप त्या पित्याला किती होत असतो, प्रचंड प्रमाणामध्ये होत असतो. जसं ययाती राजाबद्दल वर्णन केलं की ययाती राजाच्या पित्याने, ययाती राजा जेव्हा आपल्या पित्यासाठी तो मरायला तयार होतो, तो सांगतो त्याचा बाप की बाबा रे, मी हे सगळं उपभोगलंय, परंतु माझी अजून वासना संपली नाही, इच्छा संपली नाही, तर मला अजून जगावं वाटतं, तुझं तारुण्य मला देतोस का? बाकीच्या पुत्रांनी सांगितलं वेळे झाला, एवढे म्हातारे झाला, एवढं सुख भोगलं तरी सुद्धा तुम्हाला सुख भोगण्याची इच्छा संपत नाही. आम्ही नाही आमचं तरुण पण मात्र आपलं तरुण ठेवलं आणि आपल्या बापाचं म्हातारपण स्वीकारलं. मग त्याला विचारलं की तू बापाचं म्हातारपण का स्वीकारलंस आणि तरुणपण का दिलंस? त्यांनी सांगितलं 50, 60, 70 वर्षानंतर मी तसाच होणार आहे माझ्या बापासारखा, काय फरक पडते आज चालू, हरकत नाही. म्हणजे बापासाठी आपल्या तारुण्याचाही त्याग करणारा त्याला कुलदीपक असं म्हणतात, आपल्या कुळाला पुढे नेणारा तो कुलदीपक. म्हणून पण प्रपंचामध्ये आहे, पुत्रासाठी पुत्रेशना जी आहे ती प्रपंचासाठी आहे, पण ती इकडे मात्र धर्मासाठी तुम्हाला अडचणीत आणणारी आहे. अनेक ठिकाणी असं बघितलेलं आहे की मुलं बापाच्या आडवी येतात. बापानं आईनं म्हटलं की बाबा रे, तुझं लग्न झालेलं आहे, तुला आता मुलं बाळ झालेली आहे, मला दीक्षा घेऊ दे, मला संन्यास घेऊ दे, माझं मला आचरण करू दे, मला आश्रमात जाऊ दे, मला अभ्यास करू दे, मला मार्गाची सेवा करू दे, स्थानापतीची सेवा करू दे, मला आता दे सोड, मोकळी दे. त्यावेळेस ते मुलं, त्या मुली
किंवा त्या सुना सोडत नाही. अडचण आहे. म्हणून पुत्रेशना ही अध्यात्मामध्ये खूप अडचणीची आहे. म्हणून चक्रधर स्वामी म्हणतात की ईशनत्रय ते जावे, याचा त्याग करावा. त्याच्या पुरतं त्याला समजून सांगावं, हे तुझं संपलं, तुझं माझं नातं संपलं. तोपर्यंत आहे, जोपर्यंत मुलाचं लग्न होत नाही तोपर्यंत तुम्हाला वरमाई म्हणायचे. वरमाई म्हणतात ना, काय म्हणतात? वरमाईच म्हणतात. वरमाई म्हणायचं आहे, नटायचं आहे, थटायचं आहे, फिरवायचं आहे, हलवायचं आहे. ठीक आहे बाबा, हरकत नाही. पण त्याच्या पलीकडे आता तुमचं काही राहिलं नाही ना. मग त्याच्या पलीकडे त्यांनी हट्ट करू नये, त्यांचे ते चुकीचं आहे, त्यांनी अभ्यास करावा. मग जो पुत्र आपल्या आईला परवानगी देतो, आपल्या वडिलाला परवानगी देतो, तो पुत्र हा चांगला सुपुत्र. आला का लक्षात? आणि जो सरासरी 99.99% देतच नाही. कारण का? कुणाला वाटतो, मला सांगा तुम्ही, की आपला बाप निघून गेला पाहिजे? धड धाकट बाप आहे, काम करणारा बाप आहे, तो बाप निघून गेला पाहिजे असं कोणाला वाटतं? रिटायर झाल्यानंतर सुद्धा तो म्हणतो पप्पा काहीतरी आता एक्स्ट्रा जॉब करा. का? तर तुम्हाला एकटं बोर वाटेल, तुम्ही दुसरं काहीतरी करा, तुमचं डोकं खराब होईल, घरी बसल्या जाणार नाही, म्हणून काहीतरी पैशाचं तुम्हाला स्वातंत्र्य असलं पाहिजे, तुम्हाला वेळ तुमचा गेला पाहिजे, म्हणून तुम्ही करा, मरेपर्यंत करा. हा त्याचा अर्थ आहे. सोडत नाही माणूस. एखादा माणूस जर बिमार पडला तर एखादा पुत्र, त्याचा मुलगा त्याला पटकन दवाखान्यात नेतो. असं समजू नका त्या मुलाचं आपल्यावरती खूप प्रेम आहे, अजिबात समजू नका. हात जोडून विनंती करतो, सगळं स्वार्थ आहे, सगळं स्वार्थ आहे. जगाच्या पाठीवर फक्त परमेश्वर, अनिमित्त बंधू. आलं का लक्षात? कुठलंही निमित्त नसताना आपला बंधू आहे तो परमेश्वर. आपली माता आहे, आपला पिता आहे, आणि दुसरी आई. कारण का? दयाचा एक देश मातेच्या ठाईवरती म्हटलं म्हणून. ते नैसर्गिक आहे, देवानं सांगितलं. सगळं प्रेम असंच आहे, स्वार्थी आहे. कमीत कमी पित्याला एवढं तरी वाटतं की माझं नाव निघालं पाहिजे, माझे पुढं चालवलं पाहिजे. किती अवघड आहे हो, विचार करा. आपल्याच्यानं भांडण होत नाही, आपण भांडून थकलो म्हणून आपल्या शेजाऱ्याशी आपल्या पोराला भांडायला होतो. त्याचं आपलं जमत नाही का? आपण पोरात ते लोक चांगले नाही आहे, त्यांच्यासंग बोलत जाऊ नको, त्यांचं आपलं जमत नाही. किती अवघड काम आहे. त्याचा विरोध आपण सुरू करून देतो. आपल्या इच्छा आकांक्षा आपण मुलावरती लादत असतो. आपल्याला जर समजा इंजिनियर बनायचं, आपल्याकडून अभ्यास झाला नाही, आपल्या पोराकडून कसा होईल मला सांगा? विहिरीत नाही तर पोऱ्यात येईल का? आपल्याकडे कमी बुद्धिमत्ता आहे आणि त्याला जास्त येईल का? समजायला पाहिजे. आपणच अभ्यासलं नाही किंवा आपण अभ्यास केला नाही, आपला मुलगा करेल का? अपेक्षा पण त्याच्याकडून करतो. मोठी गंमत आहे. आणि मग आपल्या इच्छा आकांक्षा त्याच्यावर लादतो आणि त्याच्याकडून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आणि तो इंजिनियर झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं, तो वकील झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं जणू काही आपणच वकील झालो, जणू काही आपणच इंजिनियर झालो. ही पुत्रेशन आहे. ही तिकडे प्रपंचात ठीक आहे, तुमचा मान सन्मान वाढवेल, तुमचं सगळं करेल, पण अध्यात्मामध्ये ते तुम्हाला आडवं येतं. लक्षात, ते तुम्हाला कामी पडत नाही. म्हणून पुत्रेशना टाळायला सांगितली, त्याजायला सांगितली चक्रधर भगवंत. त्यामुळे ते जायला सांगितलं. उत्तम पुत्र असेल तर हरकत नाही, तुमच्या देवधर्मात अडचण आणत नसेल तर हरकत नाही. मला सांगा की तुम्ही कमवता तोपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही मुलाला जेव्हा पैसे मागता, अचानक मला बंधन करायची, आणि तुमचा मुलगा जर देत असेल पैसे तर आनंदाची गोष्ट. पण त्यानं जर असं म्हटलं मागस्त किती पंगत, आता काय एवढी पैसे नाही माझ्याकडे, आणि दुसऱ्या दिवशी त्यानं गोव्याची तिकीट काढलेली असते आणि तो गोव्याला जर गेलेला असेल आणि तिकडे जर तो पैसे खर्च करत असेल तर तुम्हाला काय वाटेल? तुम्हाला स्वातंत्र्य होतं, तुमच्याजवळ जेव्हा स्वातंत्र्य होतं
तुमच्याजवळ जेव्हा पैसा होता, तुम्ही त्याचं लालन, ते कर्तव्य आहे, त्याचं लालन पालन करा, त्याचं शिक्षण द्या, त्याला सगळं करा, परंतु तुम्ही तुमचा हातचा राखत नाही ना, हातचा राखत नाही. चूक तुमची आहे, चूक त्याची नाही आहे. सर्वस्वी त्याला अर्पण करायला कोणी सांगितलं? तुम्हाला सगळं ते ताब्यात द्यायला कोणी सांगितलं? म्हातारधाम असावे, फार सुंदर वर्णन केलेलं आहे स्मृतिस्थळामध्ये, त्याला म्हातारधाम म्हणलेलं आहे. तुमच्याकडे जमापुंजी असावी, म्हातारधाम असावा. का? अवसर काळी, मंगळ काळी, दुष्काळी कधी एखाद्या ठिकाणी एखाद्या पात्री भजन घडेल आणि त्या म्हातारधामामुळे तुम्हाला काय प्राप्त होईल? कारण ज्ञानियांचे ही भजने नित्य नाचती असं म्हटलेलं आहे. काय प्राप्त होईल सांगता येत नाही, तुमच्याजवळ असावी ती, पण असं होत नाही, नाही का? म्हणून अध्यात्मामध्ये अडथळाच आहे ते. मग नंतर केली तर नाही जमणार का? पुढच्या वर्षी केली तर जमणार नाही का? जेव्हा पैसे आले तेव्हा बघू, वगैरे वगैरे. पैसे तुमचेच असतात, चावी तुमचीच असते, तुम्ही दिलेलं असतं त्याच्याकडे, पण तेच पैसे तुमच्याकडे येत नाहीत असं जेव्हा तुम्हाला वाटतं, तेव्हा मग तुम्ही पश्चातापाला मात्र होता. म्हणून वित्तेषणा. दुसरा, स्वामी चक्रधर महाराज म्हणतात की वित्तेषणा म्हणजे संपत्तीची इच्छा. देव मिळत नाही संपत्तीने, लक्षात ठेवा, 100% मिळत नाही. पैशाने कधीच देव मिळत नाही, पैशाने कधीच भगवंत भेटत नाही. किती प्रयत्न करा, पैशाने तुम्ही पैसे खूप पोचले तर तुम्हाला देव भेटेल असं नाही. तुमच्याकडे पैसा सगळा महत्वाचं साधन आहे, मी असं नाही म्हणत. पृथ्वी तलावर काही लोक म्हणतात पैसा भगवान नाही, पैसा भगवान नहीं, लेकिन भगवान से कम नहीं, ऐसे बरेच लोग तो म्हणणं असतं. पैसा भगवान तो नहीं, लेकिन भगवान से कम नहीं. अनेक गोष्टी त्या पैशाच्या माध्यमातून साधल्या जातात. म्हणून एका सूत्रात चक्रधर भगवंताला फार सुंदर सांगितलं, गोड सांगितलं. ते म्हणाले, द्रव्य अस्तित्व माझवी. आता तुमच्या जवळ द्रव्य आहे आणि त्याने तुम्हाला माज उत्पन्न होतो, ही गोष्ट वेगळी. पण तुम्हाला उद्या, परवा किंवा नंतर कुठेतरी संपत्तीचा हिस्सा भेटणार, 50 करोड तुम्हाला मिळणार असं तुम्हाला कळलं, तुमचा ॲटिट्यूड बदलून जातो, तुमची रहनसहन बदलून जाते, तुमचं उठणं बसणं बदलून जातं, तुमचा मित्रपरिवार बदलून जातो, नातेवाईक बदलून जातात, सगळं तुमचं स्टेटस पूर्ण बदलून जातं. असं का होते आहे? चक्रधर भगवंतांनी सांगितलं, द्रव्य अस्तित्व माझे, नुसतं अस्तित्व आहे ते, अजून तुमच्याकडे यायचं आहे, तुमच्या नावे व्हायचं आहे, त्याचं अस्तित्वच आहे, फक्त 100% तुमच्या मालकीचं नाही आहे, तरी सुद्धा अस्तित्व तुम्हाला माझ उत्पन्न करतं, तुम्हाला त्रास देतं, तुम्हाला तकलीफ देतो. आणि त्याच्यामुळे द्रव्यामुळे परमेश्वर भेटत नाही. कारण का? द्रव्य हा असा आहे की सकळ वस्तूमध्ये चिंतामणी आहे द्रव्य म्हणजे. कारण तुम्ही काही प्राप्त करून घेऊ शकता द्रव्यामुळे, द्रव्यामुळे तुम्ही गुण करू शकता, द्रव्यामुळे तुम्ही पुढची घेऊ शकता. मग गुरुजी मला जेवायला घेऊन गेले आणि ते बोलले, सगळ्याच गोष्टी प्राप्त होतात बाबा, फक्त गांधीजी पाहिजे खिशात. ते मला अगोदर लक्षात नाही आलं, गांधीजी हा पण गांधीजी असले ना मग अजिबात टेन्शन नाही, काही मिळतो. मला इतका हसायला आलं, इतका हसतो मी,